मध्य प्रदेशातून शेवगाव येथे गांजा विक्रीसाठी आणणारे 2 आरोपी जेरबंद. आरोपीकडून 29,64,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सविस्तर माहिती. माननीय श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश शायर साहेब यांना आदेश दिलेले असताना 5/3/2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना पोलीस आयुक्त तुषार धाकराव यांना बातमीदारामार्फत इसम नामे बाबासाहेब धनाजी बडे, राहणार हदगाव शिवार, तालुका शेवगाव, अहमदनगर व अनिल बाबासाहेब बडे यांनी अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात 2 कारमधून विक्रीसाठी आणून तो त्यांच्या घराशेजारी जनावरांच्या गोठ्यामधील खोलीमध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिळालेल्या माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे व पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभागीय यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी अंमलदार तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महाले व पोलीस अंमलदार कृष्णा मोरे, अर्जुन मुंडे, अजिनाथ शिरसाट, मारुती काके, किशोर काळे, पाथरकर, संभाजी धायतडक, पांडुरंग मनाळ यांचे संयुक्त पथक तयार केले. पथक व पंच आवश्यक साधनासह बातमीतील बोदेगाव ते हदगाव जाणाऱ्या रोडवर बाबासाहेब धनाजी बडे, राहणार हदगाव, तालुका शेवगाव यांच्या घरी जनावरांच्या गोठ्यात जाऊन खात्री केली असता गोठ्यातील खोलीमध्ये 2 इसम मिळून आले. त्यांना पोलीस पथक व पंचाची ओळख सांगून त्यांचं नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनिल बाबासाहेब बडे, वय 34, राहणार हदगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर व दुसरा आरोपी नामे बाबासाहेब धनाजी बडे, वय 70, राहणार हदगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष आरोपी गोठ्यामधील खोली व घरासमोरील 2 कारची झडती घेतली असता घटना ठिकाणावरून 29,64,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात 66.710 किलो वजनाचा अंमली पदार्थ, 2 मोबाईल, 1 मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार क्रमांक MH11 BD 5754 व मारुती सुझुकी कंपनीची एर्टिगा क्रमांक MH 43 BY 7784 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ताब्यातील आरोपी अनिल बाबासाहेब बडे याच्याकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता जप्त केलेला गांजा मोतीराम, पूर्ण नाव माहीत नाही, राहणार मध्य प्रदेश, फरार आरोपी याच्याकडून विक्री करता आणला असून आणलेला गांजा तो व त्याचे वडील बाबासाहेब धनाजी बडे असे मिळून स्थानिक परिसरामध्ये विकत असल्याची माहिती सांगितली. वर नमूद केलेले आरोपी हे जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थाचे मुद्देमाल विनापरवाना बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आले आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल 1699 शिवाजी अशोक ढाकणे नेमणूक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 172/2025 NDPDS कलम 8 क 20 व 2 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे करत आहेत. सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री प्रशांत खैरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री सुनील पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले.